प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? प्रोनाउन म्हणजे सर्वनामाचे बदल होतात. मी काल तुम्हाला ओरली सांगितलं, परंतु आज मी ते तुम्हाला परत एकदा सांगतो. जसं की ही, हिचा बदल काय होतो? मोठ्याने मला काय? शी, वी, दे, आय, आणि यूचा बदल यूचा बदल ऍज इट इज यू. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ज्यावेळेस आपण एखाद्या वाक्याचं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करतो, ऍक्टिव्हचं काय करतो? पॅसिव्ह करतो. त्यामध्ये काही चेंजेस प्रोनाउन मध्ये होतात. प्रोनाउन मध्ये जे चेंजेस होतात ते आपल्याला लक्षात आले पाहिजे. हीचा बदल ही, शीचा बदल हर, वीचा बदल अस, देचा बदल देम, आईचा बदल मी, यूचा बदल यू. आता मी इकडे तुम्हाला काल सिंपल प्रेझेंट टेन्सचं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कसं करायचं हे शिकवलं. समजलं का तुम्हाला? आज आपण प्रेझेंट टेन्स मध्ये फक्त 3च काळाचं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह होतं. त्याच्यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यू टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स. चौथा जो काळ आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स, याचं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह होत नाही. त्यानंतर सिंपल पास्ट टेन्स होतं आणि आता आज आपण पास्ट कंटिन्यू टेन्स च्या वाक्याचं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कसं करायचं हे पाहणार आहोत. तुमच्यापैकी कुणीही एकानं पास्ट कंटिन्यू टेन्सचं वाक्य सांगावं. सांगता येईल? सांगता येईल का? सांग पटकन. We were playing the chess. We were Playing the chess. बघा, we were playing chess. वाक्य आहे we were playing chess. we काय आहे रे? सब्जेक्ट. काय आहे? वेअर काय आहे? सहाय्यकारी क्रियापद. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हेल्पिंग वर्ब. काय म्हणतात? आणि प्लेइंग काय आहे? वर्ब. कोणतं वर्ब आहे? मेन वर्ब. काय? आणि चेस काय आहे? जर इथं वी ऐवजी जर सब्जेक्ट ही असता तर इथं वेअर असतं का हो? काय घ्यावं लागलं असतं? काय घ्यावं लागलं असतं? मग इथे आपल्या हे लक्षात आलं पाहिजे, सब्जेक्ट म्हणजे कर्ता बदलला की हेल्पिंग वर्ब पण बदलला. आय असेल तर काय घ्यावं लागेल? काय घ्यावं लागेल? ही असेल तर काय घ्यावं लागेल? शी असेल तर? यू असेल तर? म्हणून आता वी वेअर प्लेइंग अ चेस हे वाक्य कुठल्या काळात आहे हे कळाल्यानंतर याचं पॅसिव्हाइज करत असताना आपल्याला माहितीये की इकडचा ऑब्जेक्ट कुठे येतो? इकडे येतो. पहिल्यांदा काय घ्यावं लागेल आपल्याला? चेस. चेस. आता चेस एक वचनी आहे का अनेक वचनी? मग इथं वेअर घेऊ का वाज घेऊ? एक वचन असेल तर काय घ्यायचं असते? अनेक वचन असल्यावर काय? इथं काय घेऊ? चेस वॉज. आता जर क्रियापदाल आयएनजी असेल तर आपल्याकडे एक नियम आहे की आपण पॅसिव्हाइज करत असताना काय घ्यायचं? आपण प्रेझेंट कंटिन्यू टेन्स पण पॅसिव्हाइज करत असताना बीइंग घेतलं होतं बघा. तसंच मग इथं चेस वॉज बीइंग आणि त्या प्लेचं किती रूप घ्यायचं रे? किती रूप? वॉज बीइंग प्लेड बाय वीचा बदल अस. समजलं का तुम्हाला? चला लिहून घ्या.